मी आतापर्यंत इकडे 2-3 शाखांना भेट दिल्या, मला वाटतं 3 एक शाखा झाल्या. आणि हा मतदारसंघ वेगळा आहे. या मतदारसंघाचं एक वेगळं असं महत्व आहे. सुरुवातीपासून हा आपला भगव्याचा बालेकिल्ला आहे. पण ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली त्यांना गाडणारा मतदारसंघ आहे. आज सकाळी मी पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिली असाल. पण जर पाहिली नसाल तर मुद्दामून सांगतो, आणि पाहिली असाल तरी मुद्दामून सांगतो. आपण 22 तारखेला काळाराम मंदिरामध्ये जी पूजा करणार आहोत, त्या पूजेसाठी आणि नंतर एक तुम्ही अशी हो थोडी त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती जी आपण आरती करणार आहोत, या दोन्ही कार्यक्रमांचं आमंत्रण मी आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना दिलेलं आहे. कारण आमच्या भावना, आम्ही हिंदू आहोतच, आम्ही भक्तही आहोत. आम्ही प्रभू श्री रामाचे भक्त आहोत, भवानी मातेचे भक्त आहोत, शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, आणि आम्ही देशभक्त आहोत. आम्ही कोणाचेही अंधभक्त नाही. आणि राम मंदिराचं जे लोकार्पण होत आहे, त्याच्यामध्ये ती जी काही प्राण प्रतिष्ठापना होणार आहे, ती केवळ प्रभू रामचंद्राची, सीतामाईची नाहीये, तर ती आम्ही असं मानतो की त्या निमित्ताने आपल्या देशाच्या अस्मितेची ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे. एक लढा जो काही शतक चालला होता, शतकानुशतक चालला होता, पण कोणाची हिंमत नव्हती. जे शिवसेना प्रमुख बोलले होते त्यावेळेला सगळीकडे सामसूम झाली होती की बाबरी कोणी पाडली, बाबरी कोणी पाडली, आम्ही नाही पाडली, आम्ही नाही पाडली, पळापळ झाली होती. आणि मग याच भारतीय जनता पक्षाचे ते सुंदरसिंग भंडारी, बरोबर ना संजय, यांना विचारलं होतं तर त्यांना घाम फुटला होता. त्यांनी जर छे हे आमचं काम नाही, केलं असेल तरी शिवसैनिकांनी केलं. अगदी अटलजींचं त्यावेळेचं जे काही वाक्य आहे त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे, आडवाणीजींचा आहे. मी त्या सगळ्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, पण त्या लढ्याचं जी एक यशोगाथा आहे, त्या अस्मितेचं एक ते प्रतीक आहे. आणि राष्ट्रपतींना मी जे काही आमंत्रण दिले ते राजकारण म्हणून नाही, कुरघोडी करण्यासाठी नाही, तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं गेलं, कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही. अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो, वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो, मोदीजींच्या पण होतो, पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश काढायची. ती सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश. आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली, ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी, म्हणून त्यांना लोह पुरुष म्हणतात, पोलादी पुरुष म्हणतात, नुसतं नावाचे नव्हते, ते तसे होते. सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार विध्वंस केला होता मुघलांनी, त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली, पुनर्निर्माण केलं. दुर्दैव असं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईंचं निधन झालं. पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादांना बोलवलं होतं. कारण ती केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना नव्हती, तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती. तशीच याही वेळेला ही प्राण प्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे, म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी आहे. मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवलंय. म्हणजे त्यांना सुद्धा बोलवलंय, ठीक आहे, असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलंय तर त्याला काय अर्थ नाहीये. आम्ही जे बोलवतो आहोत ते एका सन्मानाने बोलवतो आहोत की राष्ट्रपती महोदय, आपण या, आपल्या हातनं आम्ही काळाराम मंदिराची आरती करतो, आपल्या हातनं आम्ही गोदावरीची आरती करतो. आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असणार नाही, आपल्या एकटीचा फोटो येईल. आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साहजिकच आहे बाजूला सीतामाई पण असणार, असायलाच पाहिजे. पण निदान ती प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल. आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे.